वाशिम नगर परिषदेकडून शहरातील बहुतेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी या कामामध्ये गंभीर दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर आलेले आहे। शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध असलेले चेंबर उघडी पडली असून तिथे कुठल्याही प्रकारचा सूचना फलक किंवा सुरक्षा चिन्ह लावण्यात आलेली नाहीयेत। परिणामी सर्वसामान्य नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि महिलांच्या जीवांशी अक्षरशः खेळ सुरू आहे। स्टार महाराष्ट्र न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता गजानन चौक ते लोणसुने चौक या परिसरात अनेक ठिकाणी चेंबर झाकली नसल्याचे आढळलेले आहे। काही ठिकाणी तर चेंबर झाकून त्यावरती थेट सिमेंट आणि खडी टाकून रस्ता तयार केल्याची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे। या परिसरात बेटोडे मुसळे क्लासेससह विविध अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्रे आहेत। दररोज हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करतायत। अशा वेळी सिमेंट रस्त्यावरती विखुरलेली खडी आणि उघडी चेंबर ही विद्यार्थ्यांच्यासाठी अपघाताचे कारण ठरतायत। अनेक विद्यार्थ्यांना आधीच किरकोळ आणि गंभीर दुखापती झाल्याचे समजते। विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी नगर परिषद आणि ठेकेदार प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर तात्काळ उघडी चेंबर झाकून रस्ते सुरक्षित आणि स्वच्छ करण्यात आले नाहीत तर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करू किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू। धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकाराकडे नगर परिषदेचे अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केलाय। शहराच्या विकासाच्या नावाखाली केलेले हे अर्धवट कामच आज वाशिमच्या नागरिकांच्या सुरक्षेला धोका ठरत आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज। आपण वाशिम इथे आहोत। नप्ते बिटोडे मुसळे क्लासेसच्या या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी दाखवा की नगर परिषदेने कामं केलेली आहेत आणि या ठिकाणी जो डस्ट बसलेला आहे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण एक वर्दळीचं ठिकाण आहे। विद्यार्थी आणि विद्यार्थी या ठिकाणी असंख्य आहेत, अभ्यासिका आहेत भरपूर प्रमाणात। या ठिकाणी जर एखादी ठिकाणी झाली तर त्याला जबाबदार कोण राहते? प्रतिक्रिया घेऊयात। सर, याबद्दल काय सांगाल? कधीपर्यंत असं चालू राहणार आहे आणि याच्यातून काय धोका निर्माण होऊ शकेल? मुळात सांगायचं म्हणजे हेच आहे की आपल्या वाशिमचं एक दुर्दैवच म्हणावं, कारण आता एक अभिमानाची गोष्ट सुद्धा आहे, कारण स्पर्धा परीक्षा करणारे मुलं आपल्या वाशिममध्ये बरेच आहेत। बाहेर गावून येणारे आहेत, सायकल घेऊन येतात, कोणी स्कूटी आणते, कोणी मोटरसायकल घेऊन येतात। पण गेली 15 दिवस झाले या ठिकाणी हे गड्डे प्रशासनाने खोदून ठेवले। इथे कुठल्याही प्रकारचं त्यांनी सुव्यवस्था केलेली नाहीये। आम्ही सुद्धा विनंती केली की तुम्ही हे उचलून घ्या, परंतु कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी ऍक्शन घेण्यात आलेली नाही। या ठिकाणी 2-3 विद्यार्थी पडलेले सुद्धा आहेत गाडीवरून। इव्हन आम्ही पेडमध्ये आमचे सिक्युरिटी गार्ड आहेत, त्यांनाही ठेवलेले आहे। त्यांच्यासोबतही बऱ्याच लोकांनी वाद घातलेले आहेत। का तर इथं विद्यार्थी असल्यामुळे 2 अभ्यासिका आहेत, आमच्या क्लासचे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांची गैरसोय खूप जास्त होत आहे। तर याकडे कुठेतरी प्रशासनाने लक्ष द्यावं। आणि आता एक शिक्षक या नात्यानं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मी एक प्रशासनाला अजून एक विनंती करू शकतो की जे आपले जिल्हा क्रीडा संकुल आहे आणि जे आपले अभ्यासिका आहे शिवविद्या मंदिर, या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासनाने एक व्यवस्था करावी अशी एक आमच्या क्लासच्या वतीनं विनंती आहे। जसं की सरांनी सांगितलेलं आहे, यावर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि कुठली जीवितहानी किंवा एखाद्या विद्यार्थ्याने त्याचे काम पूर्णतः झालेलं आहे तर याचं लवकरात तात्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन हे उचलून घ्यावे, जेणेकरून त्या पार्किंग व्यवस्था सुरळीत राहील आणि एखाद्या विद्यार्थ्याला जीवितहानी होणार नाही, कोणाला दुखापत होणार नाही। प्रताप नागरेसह मी पंढरीनाथ पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाशिम।